आज आपण सगळे स्वातंत्र्यात जगतो आहोत, एका प्रजासत्ताकाचे नागरिक आहोत. पण हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या मातीच्या हजारो सुपुत्रांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, हे आपण आज विसरत चाललो आहोत. प्राण जातात पण चैतन्य उरते, पुढच्या पिढ्यांच्या रक्तात उसळी मारत राहते. आपल्या सगळ्यांच्या विस्मृतीत गेलेल्या आणि काळाच्या पडद्याआड असलेल्या या देशाच्या हजारो वीरांना सादर समर्पित. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आपण अनेक क्रांतिकारकांची माहिती पाहत आहोत. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक राजांनी व क्रांतिकारकांनी प्रयत्न केले, आपल्या प्राणांची आहुती दिली व आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या कार्यात अनेक थोर महिलाही आघाडीवर होत्या. त्यापैकीच एक म्हणजे राणी लक्ष्मीबाई. तर आज आपण राणी लक्ष्मीबाई यांबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भारतीय वसुंधराला अभिमान देणारी झाशीची राणी वीरंगना लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने आदर्श नायिका होऊन गेल्या. खरा नायक कधीही आक्षेपांना घाबरत नाही, तर त्याचा मोह त्याला आपले कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करू शकत नाही. उदार आणि उच्च असणे हे त्याचे ध्येय होते. आपला पवित्र हेतू साध्य करण्यासाठी ते नेहमी विश्वासू, कर्तव्यदक्ष, स्वाभिमानी आणि निष्ठावंत असते. अशाच होत्या राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी काशी येथे झाला होता. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे चिकनाजी आप्पावर अवलंबून होते. त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई असे होते. महाराणीचे आजोबा बळवंतराव बाजीराव पेशव्याच्या सैन्यात एक सेनापती असल्याने पेशवाई मोरोपंतावरही आनंदी होता. लक्ष्मीबाईंना बालपणात मनोबाई म्हणून ओळखले जात होते. 1838 मध्ये गंगाधरराव यांना झाशीचा राजा म्हणून घोषित करण्यात आले होते. 1850 मध्ये त्यांचे लग्न मनोबाईशी झाले. 1851 मध्ये त्यांना रत्न हा मुलगा मिळाला. झाशीच्या कानाकोपऱ्यात आनंदाची लाट वाहू लागली. पण 4 महिन्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला. सर्व झाशी शोकाच्या समुद्रात बुडाले. राजा गंगाधरराव यांना इतका तीव्र धक्का बसला की ते पुन्हा सावरू शकले नाही आणि 21 नोव्हेंबर 1853 रोजी त्यांनी आपला जीव सोडला. महाराजाचा मृत्यू राणीसाठी असह्य होता, परंतु ती घाबरून गेली नाही. तरीही तिने आपला विवेक गमावला नव्हता. आपल्या हयातीत राजा गंगाधरराव यांनी इंग्रज सरकारला त्यांच्या कुटुंबातील मुले दामोदरराव यांना दत्तक मुलगा मानण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने दत्तक मुलाला नकार दिला होता. 2 फेब्रुवारी 1854 रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक घेतलेल्या मुलाला दामोदरराव दत्तक घेण्याच्या धोरणाखाली स्वीकारणे नाकारले गेले आणि झाशीचे इंग्रजी राज्यात विलिनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. पॉलिटिकल एजंट कडून माहिती मिळताच राणीच्या तोंडातून "मी माझी झाशी देणार नाही" हे वाक्य म्हणाले. 7 मार्च 1854 रोजी झाशीला ब्रिटिशांनी जोडले आणि मग झाशीच्या राणीने पेन्शन नाकारली आणि शहरातील वाड्यात राहण्यास सुरुवात झाली. येथूनच भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य क्रांतीचे बीज वाढत चालले होते. उत्तर भारतातील नवाब व राजे ब्रिटिश लिप्पस राज्याच्या धोरणामुळे नाराज झाले आणि सर्वांनी बंडखोरीची आग भदागली होती. राणी लक्ष्मीबाईंनी त्यास स्वर्णवसार मांडले आणि क्रांतीची ज्योत पेटवली आणि इंग्रजांविरुद्ध बंड करण्याची योजना करण्यात आली. नवाब वाजिद अली शाह यांची बेगम
हजरत महल, शेवटचा मोगल सम्राट बेगम झिनत महाल, स्वतः मुघल सम्राट बहादूर शाह, नानासाहेबांचा वकील, अझीमुल्ला शाहगडचा राजा, वाणपूरचा राजा मर्दसिंग आणि तात्या टोपे यांनी सर्वांनी सहकार्य केले. बंडखोरीची ज्योत भारतातील लोकांमध्ये उमटत चालली होती. 31 मे 1857 रोजी संपूर्ण देशभर क्रांतीची अंमलबजावणी करण्याची तारीख सुव्यवस्थित व मजबूत पद्धतीने आयोजित करण्यात आली. परंतु त्याआधीच क्रांतीची ज्योत प्रज्वलित झाली आणि 7 मे 1857 रोजी मेरठमध्ये आणि कानपूरमध्ये 4 जून 1857 रोजी तेथे करण्यात आली. एक प्रचंड गोंधळ सुरू होता. त्यानंतर कानपूर 28 जून 1857 रोजी पूर्णपणे स्वतंत्र झाला होता. इंग्रज सेनापती सर ह्युरोज यांनी आपले सैन्य संघटित केले आणि बंडखोरी दडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सागर, गडकोटा, शाहगड, मदनपूर, मळखेडा, वनपूर आणि तलबेहाट ताब्यात करून घेतला आणि पाशवी अत्याचार केले. मग झाशीकडे वाटचाल केली आणि कैमासन टेकडीच्या मैदानात पूर्व आणि दक्षिणेकडील मध्यभागी आपला मोर्चा सुरू ठेवला. लक्ष्मीबाई आधीच सावध होती आणि ह्या युद्धाची आणि तिची आगमनाची माहिती वणपूरचा राजा मर्दान सिंह कडून मिळवण्यात आली. झाशीच्या ऐतिहासिक युद्धाची सुरुवात 23 मार्च 1858 रोजी सुरू झाली. झाशीच्या राणीच्या आदेशानुसार कुशल तोफा गुलाम गौस खानने तोफांचे लक्ष केले आणि असे गोळे फेकले की ब्रिटिश सैन्याचा षटकार पहिल्यांदाच चुकला होता. राणी लक्ष्मीबाईंनी 7 दिवस धैर्याने झाशीचा बचाव केला आणि आपल्या छोट्या सशस्त्र सैन्याने ब्रिटिशांशी धैर्याने युद्ध सुरू केले. राणीने उघडपणे शत्रूचा सामना केला आणि युद्धात त्याने पराक्रम दाखवण्यात आला. तिने एका हाताने दामोदरराव यांना आपल्या पाठीमागे ठेवले आणि एका घोड्यावर स्वार होऊन इंग्रजांशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. बराच काळ युद्धाचा क्रम अशा प्रकारे चालवणे अशक्य होत गेले. सरदारांच्या विनंतीनुसार राणी कालपीस निघून जात होती. ती तिथे बसून शांत राहिली नाही. सेनापती सर ह्युरोज आपल्या सैन्यासह संपूर्ण राणीच्या मागे मागे जात होते आणि शेवटी असा दिवस आला जेव्हा त्याने ग्वाल्हेरचा किल्ला लढवला आणि त्याचा ताबा झाला. या युद्धातही राणी लक्ष्मीबाईंनी आपले कौशल्य दाखवले होते. 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरची अंतिम लढाई झाली आणि राणीने आपल्या सैन्याच्या कुशलतेने नेतृत्व करण्यात आले. ती जखमी झाली आणि शेवटी तिला वीरगती प्राप्त झाली. राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्य युद्धात आपल्या जीवनाचा अंतिम त्याग करून जनता जनार्दनांना देहभान दिले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा संदेश मिळाला. नानासाहेब आणि त्यांचे योग्य कमांडर तात्या टोपे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांची चर्चा सुरू झाली. राणीचे शौर्य आणि धैर्य इस्त्री केले गेले, परंतु ती राणीच्या मागे गेली. राणीचा घोडा गंभीरपणे जखमी झाला आणि वीरगतीचा शेवट अंत झाला. पण राणीने धीर सोडला नाही आणि पराक्रम करण्यात आला. कल्पित महाराणी व तात्या टोपे यांनी योजना आखल्या आणि शेवटी शाहगडचा राजा नानासाहेब, वनपूरचा राजा मर्दनसिंह वगैरे सर्वांनी राणीला साथ दिली. राणीने ग्वाल्हेरवर हल्ला केला आणि तेथील किल्ला ताब्यात करण्यात आला. विजयोल्लासचा उत्सव बरेच दिवस चालला, परंतु राणी त्यांच्या विरोधात उभी होती. विजयाची शक्ती एकत्रित करण्यासाठी आणि पुढचे पाऊल उचलण्याची ही वेळ नव्हती. 17 जून 1858 रोजी किंग्ज रॉयल आयरिश विरुद्ध लढत असताना त्याने ग्वाल्हेरच्या पूर्व भागात मोर्चा नेला होता. ती तिच्या युवकांपर्यंतही या युद्धात सामील होती आणि त्याच शौर्याने ती लढत होती. जशी तिने पुरुषांचे पोशाख परिधान झाले, या युद्धादरम्यान ती राजरत्न नावाच्या घोड्यावर स्वार नव्हती आणि हा घोडा नवीन होता. तो कालव्याच्या पलीकडे उडी मारू शकला नाही.
राणीला ही परिस्थिती समजली आणि शौर्याने लढत होती. यावेळी ती गंभीर जखमी झाली आणि घोड्यावरून खाली पडली. ती पुरुष नर्स असल्याने ब्रिटिश सरकारांनी तिला ओळखले नाही आणि तिला सोडून दिले. मग राणीचे विश्वासू सैनिक तिला जवळच्या गंगादास मठात घेऊन गेले आणि तिला गंगाजल देण्यात आले. त्यानंतर त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली की कोणत्याही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाला हात लावू नये असे सांगून लागली. अशा प्रकारे तिने कोटाच्या सराईजवळ ग्वाल्हेरच्या फुलबाग परिसरात वीरगती प्राप्त केली, म्हणजेच तिला मृत्यू प्राप्त झाला. 3 दिवसांनी ब्रिटिश सरकारने ग्वाल्हेर काबीज करण्यात यश मिळवले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील मोरोपंत तांबे यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. राणी लक्ष्मीबाईंचा दत्तक पुत्र दामोदरराव यांना ब्रिटिश राज्याने पेन्शन दिली आणि ती कधीच वारशाने मिळाली नाही. राव नंतर इंदूर शहरात स्थायिक झाले आणि त्यांनी आपले बहुतेक आयुष्य ब्रिटिश सरकारचे मन वळवण्याचा आणि त्यांचे हक्क परत मिळवण्याच्या प्रयत्नात घालवले होते. धन्यवाद.